सर्वांना नमस्कार. मित्रहो, आपल्या आहारामधला असा कोणता एक घटक आहे की ज्याला आपण गोल्ड स्टँडर्ड म्हणू शकतो? हा आपल्या आयुष्याचा, दीर्घायुष्याचा एक सर्वोत्तम, अति उच्च असलेला असा हा पाया आहे. त्याच्या मदतीनं तुमचं आरोग्यच नाही तर तुमचं भविष्यही घडवता येतं. असा हा घटक म्हणजे कोणता आहे? तर तो आहे प्रोटीन्स, म्हणजे प्रथिने. दररोज याची किती गरज असते, हे कोणत्या अन्नपदार्थामध्ये जास्त असतात, शाकाहारी लोकांसाठी कोणते पदार्थ घेतले पाहिजेत, मांसाहारी लोकांनी कोणते पदार्थ घेतले पाहिजेत, जास्त प्रमाण झालं, अति प्रमाणात घेण्यात आले त्याचे दुष्परिणाम कोणते होतात, हे जर प्रमाणामध्ये घेतलं याचे फायदे कोणते कोणते असतात, त्याचं महत्त्व कशामुळे एवढं आहे, हे सगळं आपण आज पाहूया. पहिल्यांदा आपण पाहू की याची गरज दिवसाला किती असते. याची गरज प्रत्येक दिवसासाठी एक ॲव्हरेज इंडियन पुरुष आणि स्त्री यांच्याकरता 0.8 ग्राम पर किलोग्राम, म्हणजे एका किलोसाठी 0.8 ग्राम, जास्तीत जास्त 1 ग्राम इथपर्यंतची गरज असते. म्हणजे समजा जर 80 किलोचा व्यक्ती असेल तर त्याला 64 ग्राम प्रोटीन लागतील. 60 किलोचा व्यक्ती असेल तर त्याला 48 ग्राम प्रोटीन्स लागतील. 50 किलोचा असेल तर त्याला 40 ग्राम लागतील. आता हे प्रोटीन्स कशा प्रकारे फायदा देतात? तर याच्यामध्ये मसल्स, जे स्नायू असतात, ते मजबूत करण्याचं मुख्य कार्य असतं प्रोटीन्सकडे. ज्या व्यक्तीला हे प्रथिनं कमी पडतात त्यांचे स्नायू एकदम कमजोर बनतात. त्याचं जे मांस असतं, जे मांसल भाग असतो, तो छोटा राहतो. तसंच या प्रथिनांचं सर्वात महत्त्वाचं कार्य असतं की यांच्यापासून सगळे शरीराचे हार्मोन्स तयार होत असतात. याच्यातले 2 भाग असतात प्रथिनांचे, अल्बुमिन आणि ग्लोबिलिन. तर हे अल्बुमिन जास्त महत्त्वाचं आहे ग्लोबिलिनपेक्षा. तर याच्यापासून ही प्रथिनं तयार होत असतात. जर हे प्रोटीन्स कमी पडले तर हार्मोन्सचं प्रमाण शरीरामध्ये संतुलित राहत नाही, आणि हार्मोन्स जर इम्बॅलेन्स झाले तर त्याचे सगळे दुष्परिणाम सगळ्या शरीराला, सगळ्या अवयवांना, सगळ्या पेशींना, सगळ्या संस्थांना ते भोगावे लागतात. म्हणून हे ॲडिक्वेट प्रमाणात घेतलं तर त्याचे फायदे होतात. हाडांची पण घनता वाढते, सांधे मजबूत राहतात, हाडं मजबूत राहतात. तसंच प्रोटीन्स जर ॲडिक्वेट घेण्यात आले तर तुम्हाला लवकर भूक लागत नाही, आणि भूक न लागल्यामुळं काय होतं की तुम्ही वारंवार सतत काही खात नाही, त्यामुळे वजन पण तुमचं वाढत नाही. प्रथिने व्यवस्थित भरपूर पुरेशा प्रमाणात खाल्ल्यावर तुम्ही लठ्ठ होणार नाही, वजन तुमचं वाढणार नाही, तुमची तब्येत सडपातळ बांधा राहील एकदम, आणि तुमची कार्यक्षमता चांगल्या प्रकारे वाढत असते. हे कार्यक्षमता कशामुळे वाढते की प्रथिनांच्यामुळं तुमच्या अंगातला उत्साह चांगला वाढतो, तुमच्या अंगातली साखर चांगल्या प्रकारे नियंत्रित जाते, साखर सुद्धा जास्त वाढणार नाही. फक्त काय होतं की स्त्रियांच्यामध्ये जेव्हा प्रेग्नन्सी, गरोदरपणा असतो किंवा अंगावर बाळ दूध पित असतं, अशा वेळेला मात्र याची रिक्वायरमेंट वाढलेली असते. त्यावेळेला थोडी वाढवून ती पूर्ण केली पाहिजे. म्हणून ही दैनंदिन जी गरज आहे, हे सगळे फायदे घेण्याकरता आपण पूर्ण केली पाहिजे. आता हे कशा प्रकारे पूर्ण करायची? तर आपण काय करू, अगोदर प्राणी सोर्सेस असलेले आणि वनस्पती सोर्सेस असलेले, म्हणजे वनस्पतीपासून मिळणारे जे प्रोटीन्स आहेत आणि प्राण्यांपासून मिळणारे जे प्रोटीन्स आहेत, याच्यामधला आधी थोडासा फायद्याचं कोणतं आहे. प्राण्यापासून मिळणारं जे प्रोटीन्स असतं, ज्याला ॲनिमल प्रोटीन्स म्हणतात, ज्याच्यामध्ये मटण, चिकन, मासे किंवा अंडे किंवा आपण दूध म्हणतो, हे सगळं जे येतं याला कंप्लीट प्रोटीन म्हणतात. कारण याच्यामध्ये 9च्या 9 एसेन्शियल अमायनो ॲसिड्स असतात. नाही, हे 9 अमायनो ॲसिड्स याच्यामध्ये उपलब्ध असतात, म्हणून ह्याला कंप्लीट प्रोटीन म्हणतात. परंतु हेच खाल्लं पाहिजे म्हणजेच ते मिळतील असं काही नाही. आपल्या जे शाकाहारी लोकांच्या आहारामध्ये जे असतं, म्हणजे वनस्पती सोर्सेसपासून मिळतं, ते फक्त काय केलं पाहिजे की एकाच आहारामध्ये किंवा एकाच घटकामध्ये हे सगळे मिळणार नाही. तर याच्यासाठी काय करावं लागतं की विविधता, व्हरायटी, वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या रंगाचे, वेगवेगळ्या आकाराचे फळे, पालेभाज्या, फळभाज्या, अन्नधान्य, पूर्ण कडधान्य, हे जे सगळं खायचं असतं, मोड आलेले, हे सगळं जर वेगवेगळं आपण बदलून घेतलं तर याच्यातून सुद्धा कंप्लीट प्रोटीन शरीराला मिळत असतं. म्हणून नॉनव्हेजच घेतलं म्हणजे अंगात ताकद येते किंवा प्रोटीन्स चांगले मिळतात आणि व्हेजिटेरियनमध्ये मिळत नाहीत, हा गैरसमज पहिल्यांदा काढून टाकला पाहिजे. आता याच्यामध्ये आपण नॉनव्हेजचे तर नावं घेतली, त्याच्यामध्ये जास्त वर्णन करण्यासारखं काही नाही.
फक्त त्याच्यामध्ये चरबी आणि तेल हे कमी प्रमाणात वापरलं पाहिजे आणि नॉनव्हेज सुद्धा बेतानच घेतलं पाहिजे. आता शाकाहारीमध्ये ज्याच्यामध्ये हे जास्त प्रोटीन चांगलं मिळत असतं त्याच्यामध्ये द्विदल घटक जास्त येतात. ज्या डाळी असतात सगळ्या त्या डाळी येतात. म्हणून काय केलं पाहिजे, आपल्याकडे समजा थोडासा भात खायचा असेल तर त्याच्यात डाळ जास्त असलेलं जे घट्ट वरण असतं ते वरण त्यात घेतलं पाहिजे. म्हणजे काय होईल, भातामधून तुम्हाला कार्बोहायड्रेट मिळेल, थोडंसं फॅट सुद्धा मिळेल आणि वरणामधून हे जे डाळी आहेत त्याच्यातून तुम्हाला प्रोटीन चांगल्या प्रकारे मिळेल. तसेच मोड आलेले जे घटक असतात, मटकी आहे, मूग आहे, कधी हरभरे असतील, कधी शेंगदाणे असतील, तर याच्यामधून सुद्धा प्रोटीन्स प्रथिनं चांगल्या प्रकारे मिळत असतात. तसंच सोयाबीन हा एक खूप चांगला शाकाहारी पदार्थ आहे. या सोयाबीनचे कुठलेही पदार्थ जर तुम्ही घेतले तर याच्यामधलं पण प्रोटीन एकदम चांगल्या प्रकारचं असतं. सोया फूड्स जे असतात वेगवेगळ्या व्हरायटीचे तर ते घेण्यामध्ये आले पाहिजे. तसंच ड्रायफ्रुट्स, आपण वेगळ्या प्रकारचे जे ड्रायफ्रुट्स म्हणतो, सुकामेवा ज्याला म्हणतो, ते थोडे थोडे जर आहारामध्ये घेण्यात आले किंवा वेगवेगळ्या बिया असतात, सीड्स म्हणतो आपण त्याला, म्हणजे भोपळ्याच्या बिया असतील किंवा टरबुजाच्या बिया असतील किंवा सूर्यफुलाच्या बिया असतील किंवा चिया सीड्स असतील, हे असे जे वेगवेगळे आहेत याच्यामध्ये पण प्रोटीन चांगल्या प्रकारे असतात आणि बाकीचे पण घटक म्हणजे खनिज किंवा क्षार हे पण चांगल्या प्रकारे मिळत असतात. फक्त आहारामध्ये भाकर, चपाती आणि भात हे 3 घटक थोडेसे कमी केले पाहिजेत आणि त्यांची जागा आता जे आपण नावसळी घेतली ते आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या, फळभाज्या आणि फळं यांनी ती जागा भरून काढली पाहिजे. म्हणजे काय होईल की सलाड जे म्हणतो आपण कच्चं खायचं असते ते जर खाऊ लागलो तर त्यानं पण प्रोटीन्स चांगल्या प्रकारे मिळतात. त्याच्यासोबतच सगळी जीवनसत्व, सगळी खनिजं आणि सगळे क्षार पण मिळतात. कुठलीही शरीराला कमतरता उणीव भासणार. आता हे आपल्या शरीरामध्ये प्रथिनं किती आहेत हे कसं ओळखायचं, म्हणजे मला कमी पडतायत प्रथिनं का मला जास्त होत आहेत प्रथिनं का मी कमी केलं, कसं ओळखायचं, तर रक्ताची टेस्ट असते ज्याला म्हणतात सिरम प्रोटीन्स. ते लिव्हरची टेस्ट करताना त्याच्यामध्ये पण येत असतं किंवा सेपरेट पण तुम्ही सिरम प्रोटीन्सची टेस्ट करू शकता. त्याच्यामध्ये टोटल प्रोटीन्स म्हणून एक पहिला रिपोर्ट येत असतो, तो पाहिजे 7, 7.5, 8च्या आसपास. आणि त्याच्यामध्ये खाली 2 भाग असतात, अल्बुमिन आणि ग्लोब्युलिन. तर हे दोन्ही त्याच्या लेवलमध्ये व्यवस्थित असले पाहिजेत. अल्बुमिन हा त्याच्यातला अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. हे जे लेवल येते हे पाहून आपण ठरवू शकतो की आपल्याला काय वाढवायचं आहे. जर प्रोटीन्स कमी पडू लागले शरीराला तर कुठली कुठली लक्षणं दिसून येत असतात, तर त्या व्यक्तीला अपचन व्हायला लागतं, त्याला सतत भूक लागायला लागते, हे खाव ते खाव ते खाव जे होत असतं. त्याच्यामुळं काय होतं की जे जंक फूड्स असतात, हे फास्ट फूड असतात किंवा हे जे शुगर असलेले ॲड केलेले किंवा जे साठवून ठेवलेले डब्बा बंद पाकिट बंद असं जर खात असाल तर ह्याची सवय सतत खाण्याची लागत असते. याच्यामध्ये प्रोटीन जास्त जात नाही, उलट साखर जास्त जाते, मीठ जास्त जातं, तेल जास्त जातं. आणि याच्यामुळं काय होतं, तुमची जी साखरेची पातळी आहे ती कमी जास्त व्हायला लागते, स्थिर राहत नाही आणि त्यामुळे सतत भूक लागायला लागते. म्हणजे सतत भूक लागणं हे तुमच्या शरीरामध्ये प्रोटीन्स कमी असण्याचं चिन्ह आहे. अपचन किंवा पचन बिघडणं हे सुद्धा प्रोटीन्स कमी असण्याचं चिन्ह आहे. तसंच प्रोटीन्स शरीरामध्ये कमी असतील तर तुमचे सांधे दुखायला सुरू होतं, तुमचे स्नायू जे असतात ते कमजोर होतात आणि स्नायू कमजोर झाल्यामुळं काय होतं की वजनाचा भार हा डायरेक्ट जॉईंट्सवर म्हणजे सांध्यावर पडायला लागतो, हाडांची झीज व्हायला जास्त लागत असते. तसंच तुमचा जो स्टॅमिना असतो बॉडीचा, जी कार्यक्षमता असते तुमची, ही पण कमी 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 व्हायला लागते. आणि महत्त्वाचं सगळ्यात म्हणजे तुमचे हार्मोन्स जे आहेत बॉडीचे, ते हार्मोन्सचं असंतुलन होऊन जातं आणि तुमच्या कुठल्याच संस्था चांगल्या प्रकारे कार्य करत नाही. जर हे जास्त कधी होत असतं, जर तुम्ही 1.5 ग्राम 1 किलोला किंवा 2 ग्राम तुमच्या 1 किलो वजनाच्या प्रमाणात याच्यापेक्षा जर जास्त घेऊ लागलात तर त्याचे दुष्परिणाम होत असतात. हे पचवायला थोडंसं जड असतं आणि याचा जास्त लोड किडनीवर येत असतो. त्यामुळं जर विनाकारण तुम्ही प्रथिनं जास्त घेतली किंवा काही काही वेळेला काय होतं, आता प्रोटीन्सचे डब्बे बंद मोठमोठे मिळतात, महागडी असतात प्रोटीन्स, हे चांगले पण असतात, परंतु जर ते जास्त प्रमाणात घेण्यात आलं तर त्याची किडनीवर वाईट परिणाम होतात, किडनी खराब होऊ शकतात त्यांना. हे पण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरे पण अवयवावर त्याचा लोड येत असतो, म्हणून अति नाही केलं पाहिजे. हे प्रथिनं मर्यादेमध्ये आणि आपल्याला किती लेवल हे पाहण्याकरता रक्ताची तपासणी मधून केली पाहिजे. म्हणजे आता तात्पर्य या व्हिडिओचा जर काढायचा असेल तर प्रथिनं हे नवीन गोल्ड स्टँडर्ड एकदम चांगलं आहे. तुमच्या फक्त हे खायचा एक घटक नाही,
तर तुमच्या आरोग्याचा पाया त्याच्यामध्ये आहे. तुमचं सगळं पुढचं आयुष्य, भविष्य तुमचं सगळे याच्यावर अवलंबून आहे. तुमची प्रकृती कशी राहणार हे ठरत आहे. आणि याच्यामध्ये जे प्राणी सोर्सेस असतात किंवा जे आपण ॲनिमल फूड्स म्हणतो, मटण, चिकन, हे जे मासे, अंडे, याचं प्रमाण थोडंसं लिमिटेड असलं पाहिजे. मात्र व्हेजिटेरियन, शाकाहारी जे आहेत त्याचं प्रमाण जास्त घेऊन ह्याची भरपाई केली पाहिजे. म्हणजे दोन्हीचा मिक्स आहार ज्यांचा असेल त्यांच्यासाठी चांगलं फायद्याचं आहे. परंतु जे प्युअरली शाकाहारी आहेत त्यांनी सुद्धा घाबरून जाण्याची किंवा काळजी करण्याची गरज नाही. आपण जे सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी व्हरायटी, वेगवेगळ्या प्रकारची फळं, फळभाज्या, पालेभाज्या, वेगवेगळ्या रंगाच्या, आणि त्याच्यासोबत हे ड्रायफ्रुट्स वगैरे, किंवा त्याच्यासोबत कडधान्य, किंवा त्याच्यासोबत आपण मोड आलेले जे सांगितले स्प्राउट्स, किंवा त्याच्यासोबत आपण हे जे ड्रायफ्रुट्स वगैरे घेतो किंवा डाळी ज्या घेतो, या सगळ्या घेण्यात आल्या पाहिजेत. म्हणजे तुम्हाला कुठलीही कमतरता राहणार नाही. फक्त हे माहीत करून घेतलं, आपणाला माहीत झालं, तर ते कृतीमध्ये उतरता आलं पाहिजे. ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून प्रथिने हा तुमचा दीर्घायुष्याचा भागीदार आहे. तुमचं आरोग्य नीट ठेवणारा एक मूळ गुरुकिल्ली जे म्हणतो, मुख्य रामबाण घटक आहे तो. आणि तो चांगला जर केला तर तुमचं पुढचं पूर्ण भविष्य चांगलं राहील, आरोग्य पण तुमचं चांगलं राहील. त्यासाठी हे सगळे नियम आपण पाळूया. हे प्रथिनं शरीराला कमी पडणार नाही त्याची काळजी घेऊया आणि निरोगी राहून दीर्घायू. आजचा व्हिडिओ आवडला असेल इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा. आणि डॉक्टर राम जावळे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते, सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्सान. निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया. चला दोस्त हो, रोगराईला हाकलून